संपूर्ण महाराष्ट्रभर बीड जिल्ह्यातील एक घटना 2 महिने उलटून गेले तरी चर्चेतच आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यानंतर झालेली आरोपींना अटक, त्यानंतर आका, मोठे आका, आकांचा आका अशा शब्दाचा शब्दप्रयोग ज्यांनी या प्रकरणामध्ये उचलून धरली, प्रमुख भूमिका बजावली, असे आक्रमक भूमिका बजावली असे आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी सततच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असे मागणी केली होती. गेल्या 2 महिन्यात असा एकही दिवस उलटून गेला नाही की ज्या दिवशी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली नाही. तर याच सर्व प्रकरणामध्ये ज्या एका व्यक्तीने आक्रमक भूमिका घेतली होती तेच आमदार सुरेश धस आता यांच्याच आमदारकीवर टांगती तलवार दिसत आहे. यांचीच आमदारकी जाण्याची शक्यता आहे. तर काय आहे हे नेमकं प्रकरण तेच जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधनं. चला, नमस्कार, मी औदुंबर आणि तुम्ही पाहत आहात बिनधास्त मराठी लाईव्ह. गेले 2 महिने एकाच प्रकरणाने पूर्ण महाराष्ट्रात आणि बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे. ते म्हणजे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि फिल्म स्टाईलने हत्या. तर त्याच हत्येमध्ये एका प्रमुख व्यक्तीने, लोकप्रतिनिधीने, आमदाराने आक्रमक भूमिका घेतली होती. ते आमदार म्हणजे सुरेश धस, ज्यांनी धनंजय मुंडे हेच खरे आका आहेत किंवा आकांचे आका आहेत अशा परखड शब्दात उल्लेख केला होता. आणि त्यानंतरच धनंजय मुंडे यांचा वारंवार रोजच राजीनामा, मंत्रिपदाचा राजीनामा मागितला. तेच सुरेश धस यांच्या आमदारकीवर सध्या टांगती तलवार आलेली आहे. तर काय आहे नेमकं कारण? तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महबूब शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आणि त्याच खंडपीठाने सुरेश धस आणि निवडणूक आयोग यांच्यावर, सुरेश धस आणि निवडणूक आयोग यांना नोटीस बजावली आहे. तर याचिका का दाखल केली? तर सुरेश धस यांनी निवडणुकीच्या काळात धर्मावर मत मागितल्याचा त्यांचा आरोप आहे. त्याचबरोबर सरकारी कर्मचारी यांना तुमचे व्हिडिओ व्हायरल करू अशा शब्दात दबाव आणत सुरेश धस यांनी सरकारी कर्मचाऱ्यांवर दाब टाकला. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्याने सीसीटीव्ही, मतदान केंद्राचे सीसीटीव्ही आणि फोटोग्राफी मागितल्या तरीही निवडणूक आयोगाने दिला नाही. याच प्रकरणी महबूब इब्राहिम शेख, जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सध्या युवक प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्याच अनुषंगाने, त्याच विषयावर खंडपीठाने सुरेश धस यांना नोटीस बजावली आहे. ज्या धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार सुरेश धस यांनी राजीनामा घेण्यासाठी वारंवार तक्रार केली, त्यांचा राजीनामा मागितला, त्याच सुरेश धस यांची आता आमदारकी जाते का? गेल्या 1 महिन्यात सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात बोगस पीक विमा घोटाळा झाला असं सांगून त्यांचा राजीनामा मागितला होता. त्याच नंतर मागच्या 2-3 दिवसात धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्री काळातले बदल्यांचे रेट कार्ड ज्यांनी व्हायरल केले ते सुरेश धस यांचीच आमदारकी आता धोक्यात असल्याचं कळतंय. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केल्याच्या नंतर धर्मावर मत मागितल्याचा आरोप महबूब शेख यांचा आरोप आहे. तर धर्मावर मत मागण्याचा कायदा काय आहे? ज्या सुरेश धसाने धर्माच्या आधारे मत मागितली तो कायदा काय आहे? तर भारतीय संविधानाने धर्म, जात, पंथ, भाषा, लिंग यांच्या आधारे मत मागण्यास बंदी, म्हणजेच सर्व नागरिकांना समान अधिकार देणे,
आणि धर्माच्या आधारावर मतभेद होणार नाही याची दक्षता घेणे, यासाठीच IPC 135A धर्म, जात, भाषा यामध्ये द्वेष पसरवणे निषेधार्थ आहे. धर्मावर मत मागणारा व्यक्ती दोषी, भ्रष्टाचारी ठरू शकतो. कलम 123 उपकलम 3 यामध्ये स्पष्ट दिलेले आहे की धर्माच्या आधारे एखादा उमेदवार मत मागून किंवा त्या मतावर निवडून जर आला आणि निवडून येऊन तो जर विधानसभेत संसदेत जर गेला तर त्याची आमदारकी रद्द होऊ शकते. तर त्याचबरोबर त्या उमेदवारास दंड किंवा पोलीस कोठडी होऊ शकते. तर ज्या सुरेश धसांनी मागच्या 2 महिन्यात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची एकही दिवस न जाता हर रोज राजीनाम्याची मागणी केली, त्याच आमदार सुरेश धस यांच्या आमदारकीवर टांगती तलवार आहे. तर तुम्हाला काय वाटतंय की धनंजय मुंडे यांची आमदारकी खरंच जाईल का? तर ते कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.